लावणीसारखा कार्यक्रम होऊ दिला जात नाहीये, त्यामुळे अनेक रसिक प्रेक्षकांची नाराजी होते. नाही, आता कोल्हापूर नगरीमध्ये जसा मोठा हॉल पाहिजे 4-5 हजार अनेक वर्षापासून आमचा प्रयत्न सुरू होता, परंतु अजून ते यशस्वी झालेलं नाही. वास्तविक कोल्हापूरला मोठा हॉलच नाही. त्यासाठी बेलबागीची जागा आम्ही निवडलेली होती, तिथं आमचे प्रयत्न चालू होते. परंतु आता निवडणुकीला फार कमी अवधी असल्यामुळं मला वाटतं मुख्यमंत्री महोदयांना सांगून मोठा हॉल बांधण्याची आवश्यकता आहे. आता केशवराव नाट्यगृहामध्ये आता असे जलसे किंवा लावण्या हे करू नयेत असा मागच्या जनरल सभेनं काहीतरी ठराव केलेला होता. तीच अडचण सध्याचे आयुक्त मंजुलक्ष्मी मला सांगतायत. मी त्यांना म्हटलं की बाबा तुम्ही सजेशन ऑब्जेक्शन मागवा, लोकांच्या तक्रारी त्यामध्ये घ्या किंवा त्यांच्या काही सूचना असतील ते घ्या, ते लवकरच त्या प्रसिद्ध करतील आणि सजेशन ऑब्जेक्शन नंतर त्याला परवानगी देण्याचा माझी इच्छा आहे. आता लोक काय म्हणतात ते बघू. तुम्ही आवाज उठवला, पिलरचं काम सुद्धा आता झालेलं आहे, पण तुमच्या तालुक्यामध्ये कागलच्या पुढे निडोरी आणि हा सगळा भाग आहे तिथं कर्नाटक, तर तिथं पिलरच्या ऐवजी भिंती उभारण्याचं काम चालू आहे. नाही, कागल आणि पंचगंगा कोल्हापूर इथं पिलरचे पूल व्हावे म्हणून परवा राष्ट्रपती महोदयांचा जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय नागपूरच्या 75 वर्ष झाल्याबद्दल होता. मी गेलो होतो आणि रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी साहेबांची माझी भेट झाली आणि या दोन्ही गोष्टी मी त्यांना सांगितल्या. दैनिक पुढारीने सातत्याने आवाज उठवला आणि तो पिलरचा करण्याबद्दलच्या सूचना गडकरी साहेबांनी खाल्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि त्याचं एस्टिमेट ते करतायत. आता जो मांगूरला जिथं जो पूल आहे आणि जो चौक आहे सर्कल, तिथेही भराव्याचं काम होणार असल्यामुळं आमच्या तालुक्याचा अर्धा भाग वेदगंगा काठचा त्यामध्ये बाधित होतो आहे आणि त्यांची तक्रार तीच आहे. त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा पिलरचा पूल व्हावा अशी आपण मागणी करू. त्यासाठी प्रसंगी नितीन गडकरी साहेबांना दिल्लीत जाऊन भेटू आणि आपण प्रसंगी हा पिलरचा पूल केल्याशिवाय आपण राहणार नाही, कारण ते लोक ते कामच सुरू करू देणार नाहीत. खरं तर कोल्हापूरला कलानगरी म्हणलं जातं. हे 2024 या 9 वर्षाच्या मनपूर्वक सगळ्या जिल्ह्यातील जनतेला, तालुक्यातील माझ्या मतदारसंघाच्या जनतेला मी शुभेच्छा देतो. हे निवडणुकीचं वर्ष आहे आणि या वर्षभरामध्ये सर्व जिल्ह्यातील नागरिकांचं उत्तम आरोग्य लाभो, त्यांना समृद्धी मिळो, शेतकऱ्यांच्या जीवनात नव संजीवनी येईल अशी प्रार्थना मी करतो. आणि आता निवडणुकीचं वर्ष असल्यामुळे जनतेने आमच्याकडे लक्ष द्यावं. साहेब, कोल्हापूर कर्नाटकमुळं काहीतरी वाद निर्माण झाला होता, नाही तसा नाही विषय. तो क्लास 3ची भरती आपण TCS या कन्सल्टन्सीमार्फत आपण लेखी परीक्षा घेऊन पूर्णपणाने केलेली आहे. ज्यांनी आपली नॉन क्रिमिनलचे असतील किंवा दाखले हे अर्ज भरण्यापूर्वी द्यावेत, त्यामुळं आमच्या आयुक्तांनी थोडे ते अर्ज प्रलंबित ठेवलेले होते. परंतु आम्ही शासनाने निर्णय असा घेतला की त्यांचं व्हेरिफिकेशन ज्या दिवशी होतं, म्हणजे ते सिलेक्शन झालं, त्यांची मेडिकल झाली आणि दाखलं देण्याची ज्या दिवशी वेळ होती व्हेरिफिकेशन, त्यापर्यंत जरी दाखला दिले तरी तो चालेल असा आपण निर्णय घेतलेला आहे. आपल्याकडे नवीन वर्ष आहे, काय सभा निवडणूक आहे, त्यामुळे अनेक आमदारांना अपेक्षा आहे की आता मंत्रिमंडळ विस्तार होईल. काही चर्चा तरी किमान त्या संदर्भात मला याची काही माहिती नाही. एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांनाच माहिती असेल. मला याची काही कल्पना नाही. स्टाफ नर्सचं भरती मोठ्या प्रमाणात सुरू आहे, पण ते म्हणजे की या आठवड्याभरात चांगली एक बातमी गोड समजेल काय. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. पण मंत्रिमंडळ सहकारी आहेत. काल संजय शिरसाटांनी म्हटले की मनानं ते अजितदादांच्या सोबतच आहेत. काय आता ते संजय शिरसाटांना विचारलं पाहिजे तुम्ही. तुमचे सहकारी आहेत ते की मंत्रिमंडळाचा विस्तार त्यांच्यासाठी थांबलेला आहे, ते आल्यानंतर पूर्ण होईल, तर यामध्ये काय नाही. आता मला त्याची काही माहिती नाही, परंतु त्यावेळेला त्यांची भावना तशी होती याबद्दलचं वक्तव्य मी पूर्वी केलेलं होतं. त्याबद्दल आता अधिक काही मी बोलणार नाही. भरत गोगावले काही वेळापूर्वी अंबाबाईच्या मतदारांनी काय करायचं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. नाही, तो ठीक आहे की वेगवेगळ्या पद्धतीनं अनेक ठिकाणी त्याला निधी मिळेल अशी व्यवस्था आपण करू. परंतु आज जे समन्वय समिती 3 पक्षाची आमची जी आहे त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे, हे जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीचं वाटप त्या सूत्राप्रमाणे वाटप होत आहे. खरं तर जयंत पाटील सध्या सतीश पाटील नावाचा आहे, कमी दिला जातो. 10% काँग्रेसच्या 6 आमदारांना 10% निधी वाटपाचं सूत्र ठरलं आहे. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की महाविकास आघाडीमध्ये सुद्धा विरोधी पक्षांना हेच तत्त्व होतं
तेच तत्त्व महायुतीच्या काळात ठरलेलं आहे. पण 6 आमदार आहोत आम्ही. हां आज काय सांगाल, लोकशाही दिन झालेला आहे, कसे अर्ज होते, तक्रारी किती निर्गत झाल्या, काय सांगाल? आज जरा जनता दरबारला फारच मोठा प्रचंड प्रतिसाद मिळाला. आपण 11 ते 2 या काळात घेऊन सुद्धा अनेक लोकांचे प्रश्न प्रलंबित राहिलेले आहेत. त्यांची टोकन आपण गोळा केलेली आहेत. त्यांची उत्तरं 1 महिन्याच्या आत आपण देण्याचा प्रयत्न करू. मला वाटतं लोकांना जसं कळेल तशी आपली समस्या घेऊन लोक या कार्यालयाकडे येत आहेत आणि त्यांना आता विश्वास वाटायला लागलेला आहे की बाबा आपलं अनेक दिवस प्रलंबित असलेली कामं ही निदान मार्गी लागतील आणि काहीतरी आपल्याला निर्णय होईल अशी अपेक्षा लोकांची आहे. मला वाटतं ते यशस्वी होताना दिसतंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.